नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया फ्लावरची भाजी। तुम्ही कधी अशी फ्लावरची भाजी बनवून खाल्ली नसेल तर ही रेसिपी नक्की बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई गरम झाली की 1.5 चमच तेल घालूया। तेल गरम झालेलं आहे। 2 उभे कांदे कट केले ते घालूया। त्यानंतर 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या, थोडासा अद्रकचा तुकडा बारीक कट केलाय, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले। आता आपण हे परतूया। इथे मी गॅस फुलच ठेवलेला आहे। 2 ते 3 मिनिटं परतत राहायचं। परतून झालेलं आहे। इथे मी 2 टमाटर बारीक कट केले ते घालूया आणि टमाटर पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत परतत राहायचं। हे मिश्रण मी एका प्लेट मध्ये काढून घेतलंय। त्याच कढईमध्ये 2 चमच तेल टाकूया। इथे मी फ्लावर कट करून पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलाय। आता आपण फ्लावर तेलामध्ये परतूया। फ्लावर तेलामध्ये परतल्यामुळे शिजायला पण खूप जास्त वेळ लागत नाही आणि फ्लावरची भाजी टेस्टी लागते। तर इथे आपला फ्लावर परतून झालेला आहे। मी एका प्लेट मध्ये काढून घेतलाय। फ्लावर परतलेल्या तेलामध्ये अर्धा चमच जिरं घालूया। जिरं छान असं फुललेलं आहे। थोडा कढीपत्ता। इथे मी गॅस मीडियम ठेवलेला आहे। आपण जे मिश्रण तेलामध्ये परतून घेतलेलं ते थंड झाल्यावरती मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण त्याची पेस्ट घालूया। पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण ही पेस्ट 2 ते 3 मिनिटं परतूया। पेस्ट परतून झालेली आहे। मसाले घालूया। चवीपुरतं मीठ, 1 चमच लाल मिरची पावडर, पाव चमच हळद, अर्धा चमच धनिया पावडर। आता हे सर्व मसाले मिक्स करूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर कमी या जास्त करू शकता। आता आपण यावरती प्लेट झाकूया 2 ते 3 मिनिटांसाठी आणि गॅस कमी ठेवूया। 3 मिनिटं झालेले आहेत। आता आपण प्लेट उघडूया। तुम्हाला फ्लावरची भाजी पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी घाला। गरम पाणी घातल्यामुळे भाजीला चव मस्त लागते। तेलामध्ये परतून घेतलेला फ्लावर घालूया आणि मिक्स करूया। आता आपण यावरती प्लेट झाकूया 4 ते 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटं झालेली आहेत। प्लेट उघडूया। तुम्ही बघू शकता मस्त अशी फ्लावरची भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही ही फ्लावरची भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता। मस्त अशी लागते। इथे आपली फ्लावरची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।